धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरे सुद्धा अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईमध्ये हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मी सर्टिफाईड नागपूरकर, पण काही मुंबईतच म्हातारे झालेत तरी विकास केला नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर, मुंबईमध्ये संघर्ष करून म्हातारे झालो। राऊतांचं प्रत्युत्तर। भाजपला मोदी आणि ईव्हीएमची मस्ती, पत्त्याच्या बंगल्यातला मोदी सर्वात खालचा पत्ता। भाजप धाडकन कोसळेल, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। बीफ एक्सपोर्ट्समध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या। भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का। पॅनलला निवडून द्या। सांगलीच्या मिरजमधील प्रचार सभेतनं अजित पवारांची मतदारांना साद। पुणे किती मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतनं अजित पवारांचा इशारा, तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकीभाई म्हणजेच अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार भाजपात गेले। तुम्ही आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्या का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषण टीका। महायुतीच्या नेत्यांकडून प्रचाराचा झंझावात, फडणवीसांची वसई विरार, मीराभाईंदर मुंबईमध्ये जाहीर सभा, शिंदेंचा कल्याण, उल्हासनगर आणि पुण्यामध्ये प्रचार दौरा, तर अजित पवारांची लातूर, मिरजमध्ये सभा। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचार सभेची तयारी अंतिम टप्प्यात। ठाकरे बंधूंची सभा आमच्यासाठी सुवर्णक्षण। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे 2003 सालचे एकत्रित फोटो दाखवत मनसैनिकांकडून 22 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा। ऐन निवडणुकीत भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांसह कारवाईचा बडगा। सोलापुरात 28 तर जळगावातील 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन, पक्षविरोधी कारवाई केल्याचाही ठपका। भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी बंद, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी हा निर्णय। भीमाशंकरकडे जाणारे मार्ग पर्यटक आणि भाविकांसाठी बंद राहणार।